परमपूज्य गुरुवर्य रामानाचार्य संजय महाराज पाचपोर यांना श्री ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसंग्रामच्या वतीनं युवा नेते आशुतोष भैया मेटे आणि डॉक्टर ज्योतिताई मेटे हे त्यांचं पुष्पगुच्छ हार आणि श्रीफळ देऊन स्वागत करतायत। मी आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण बाबांचा सत्कार करावा। तसेच लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बाबांनी जी सेवा दिली त्याबद्दलही शिवसंग्राम परिवाराच्या वतीनं डॉक्टर ज्योतिताई मेटे आणि आशुतोष भैया मेटे त्यांचं स्वागत आणि आभार मानतायत। विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह
सद्गुरह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठला क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या वर्षीचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. याच वेळेला मुंबईला जात असताना स्वर्गीय मेटे साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आणि मेटे साहेबांनी आपला निरोप घेतला. यावर्षी त्याला 2 वर्ष झाली. खरं म्हणजे मेटे साहेबांचा आणि आमचा खूप चांगला परिचय होता. अनेकदा बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा कीर्तनाला येऊन शेवटपर्यंत कीर्तनाला थांबत होते. तर बऱ्याचशा गप्पाही आम्ही मेटे साहेबांशी मारत होतो. फार मोठे नेते होते आणि आपण राजकीय नेते असूनही त्यांच्या वागण्यातला जो सहजपणा होता तो मनाला भावून जात होता. मेटे साहेबाला असं कधीही वाटत नव्हतं की आपण फार मोठे आहोत, आपण एक शिवप्रतिष्ठा निर्माण करणारे आहोत, समाजासाठी अत्यंत झटणारे आहोत. याचा कोणताही आविर्भाव त्यांच्या जीवनामध्ये कधीही आम्हाला दिसला नाही. वैयक्तिक मी आपल्याला सांगतो की मेटे साहेब आम्हाला खूप आवडायचे. प्रसंग असा आहे की गोरक्षनाथ टेकडीवर कीर्तन होतं मागल्या वर्षी. तिथीमुळे ते आता नंतर आहे, नाही तर ते आता अगोदर होतं की तारखेनुसार आपला वाढदिवस आपण पुण्यस्मरण करतो. आणि टेकडीवरचं कीर्तन करून आम्ही खाली येत होतो. हरिभक्तीपरायण नाना महाराज कदम आमच्यासोबत होते. नानांनी मेटे साहेबांना फोन केला. मेटे साहेबांनी गाडी थांबवली. आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उभे राहिलो. 5-10 मिनिट रस्त्यावर उभं राहून बोललो, महाराज आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला राजकारणापेक्षा सुद्धा समाजाचं काम करायचं आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे, आपल्याला बसायचं आहे. महाराज मला मुंबईला अर्जंट जायचं आहे उद्या. खरं म्हणजे तिथून आल्यानंतर आपण कुठंतरी एकत्र बसू, चर्चा करू. अशा पद्धतीने आमचं बोलणंही झालं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आम्ही विदर्भात गेलो त्यावेळेला मेटे साहेबांचा जाण्याचा निरोप आला. अत्यंत दुःख झालं. या मृत्यूलोकामध्ये मरणाचं दुःख नाही, या मृत्यूलोकामध्ये जाण्याचं दुःख नाही, या मृत्यूलोकामध्ये चांगली माणसं जाण्याचं दुःख आहे. माणसं एकदम तयार होत नसतात. जन्मताच कोणाचा परिचय नसतो. शिक्षणानंतर खऱ्या अर्थाने आपली वाटचाल निश्चित करावी लागते. आणि ती वाटचाल करत असताना ती जर स्वार्थी असेल तो लोक स्वीकारत नसतात. स्वार्थी लोकांना लोक स्वीकारत नाहीत. आणि म्हणून ही वाटचाल करत असताना, राजकीय वाटचाल करत असताना आपल्याकडून या समाजाची सेवासुद्धा झाली पाहिजे.
या हेतूने आपलं जीवन झिंजवणारे, या हेतूने आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्च करणारे मेटेसाहेब होते. मेटेसाहेब निर्भय होते. मेटेसाहेब कुणाला कधी घाबरत नव्हते. त्यांच्या बऱ्याच मुलाखती आम्ही पाहिल्यात. कधीच असं जाणवलं नाही की मेटेसाहेबाला एखादा पत्रकार प्रश्न विचारतो आणि त्याला घाबरून ते उत्तर देतात, असं कधीच जाणवलं नाही. आणि म्हणून अत्यंत निर्भयपणाने या समाजाची सेवा करण्यासाठी ज्यांनी आपलं सबंध जीवन खर्चिल केलं ते मेटेसाहेब आपल्यामध्ये आज नाहीत. सगळ्यांच्या दुःखाचा हा विषय आहे. हे लक्षात घ्या की खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना तर ते दुःख आहेच. हे सगळं वर्णन ऐकत असताना साहेब तुमच्यासमोर उभे राहत असतील, साहेब तुम्हाला दिसत असतील, साहेब तुमच्या खांद्यावर हात ठेवून चालत असतील, नाही का? हे सगळं आपलं चित्र समोर उभं राहते. आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. पण मला असं वाटते की आपल्या जीवनात तर त्यांच्या जाण्याचं दुःख आहे, पण ज्योतिताईच्या जीवनामध्ये आणि आशुतोष लहान असताना त्याच्या जीवनामध्ये आलेलं जे दुःख आहे, मला असं वाटतं की ते न मिटणारं दुःख आहे. अशा वयामध्ये वडिलांनी निघून जावं, अत्यंत उमद्या वयीमध्ये सौभाग्याने निघून जावं, भविष्यामध्ये त्यांचा अत्यंत उत्कर्षाचा काळ आपण पाहणार होतो आणि त्याच्या अगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि मेटेसाहेब आपल्यातून निघून गेले. त्या साहेबांचं आज हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने आमचे हरिभक्तीपरायण जोगदंड भाऊ, हरिभक्तीपरायण नाना महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. ऐकायला येते ना? सगळ्यांना ऐकायला येते. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो सगळ्यांच्या परिचयाचा आहे. जगद्गुरू तुकोबबार आहे. या अभंगातून आपल्या सगळ्यांना विचार करायला सांगतात. आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे महाराजांना आपण असं विचारणार आहोत की महाराज, विचार आम्हीच का करावा? आम्हालाच तुम्ही विचार करायला का सांगताय? विषय असा आहे की विचार माणसानेच केला पाहिजे. कारण एखादा माणूस जर एखाद्या मार्गाने चालत असेल आणि जात असताना एखाद्याने त्याने विचारलं की बाबा आम्हाला या गावाला जायचं आहे, हा रस्ता कुठं जातो? त्या माणसाने सांगितलं की तुम्ही जा, हा रस्ता त्याच गावाला जातो. एक रस्ता आहे, तोपर्यंत विचार करण्याची गरज नाही. एक रस्ता आहे तोपर्यंत विचार करण्याची गरज नाही. पण ज्या वेळेला आणखी काही रस्ते त्या ठिकाणी दिसतात, इकडे एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो, त्यावेळेला मात्र महाराज माणसाला विचार करावा लागतो की आपण कोण्या रस्त्याने चाललं पाहिजे. पशवादिकाच्या जीवनातला मार्गच एक आहे. अधोगती हाच मार्ग आहे त्यांच्या जीवनातला. पशवादिकाच्या जीवनामध्ये मार्ग दाखवण्याची गरज नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशवादिकांच्या जीवनामध्ये मार्ग दाखवण्याची गरज नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये अनेक मार्ग पुढे असल्यामुळे त्याला चांगल्या मार्गाने चालण्याचा विचार करण्याची गरज आहे. विठ्ठल कल्पना करा, एखाद्या स्टेशनवर एकच गाडी उभी असेल, एकच गाडी उभी असेल तर त्या गाडीचा विचार करण्याची गरज नाही, कारण ती एकच आहे, ती एकाच ठिकाणी जाणार आहे. पण ज्या स्टेशनवर अनेक गाड्या उभ्या असतील, अनेक प्लॅटफॉर्म असतील, त्यावेळेला मात्र विचार करायचा आहे की आपल्याला ज्या गावाला जायचं आहे ती गाडी कोणची आहे. आणि म्हणून मनुष्य जन्मामध्येच विचार करण्याची गरज आहे. पशवादिकांच्या जीवनामध्ये विचार करण्याची गरज नाही. हा एक विषय आहे. आपल्याला महाराज विचार करायला सांगतात, अनेक ठिकाणी सांगतायत. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात
सारासार विचार पशवाधिकाच्या जीवनामध्ये फक्त भोक्तृत्व आहे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये कर्तृत्वासह भोक्तृत्व आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भोगाला महत्त्व नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये त्यागाला महत्त्व आहे. समाजामध्ये आज जी पूजा होते ती पूजा फक्त पैशाने श्रीमंत असलेल्या व्यक्तीची होत नाही, सत्तेने श्रीमंत असलेल्या व्यक्तीची होत नाही. आमच्या विदर्भामध्ये जर तुम्ही आलात तर अत्यंत खेड्या गावात जन्माला आलेल्या, अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या, अत्यंत गरिबीमध्ये जन्माला आलेल्या आणि हातामध्ये गाडगं घेऊन फिरणाऱ्या गाडगे बाबाची जी पूजा होते ना, ही पूजा श्रीमंतीची पूजा नाही, ही पूजा सत्तेची पूजा नाही, ही पूजा त्यागाची पूजा आहे. आणि म्हणून त्याग एक गुणी श्लाघ्यो किमन निर्गुण राशी भी त्यागा जगती पूज्यते पशुपाषाण पाद पहा. या पृथ्वी तलावर पाषाणाची ही पूजा आहे, या पृथ्वी तलावर पशुची ही पूजा आहे, या पृथ्वी तलावर वृक्षाची ही पूजा आहे. आता वटपौर्णिमा येणार आहे. झाली का वटपौर्णिमा? झाली वाटतं, झाली ना, झाली. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वृक्षाची पूजा करतायत. तुमच्याकडे करतायत ना? बरं, कशासाठी करताय तुम्ही ते? म्हणजे हे काय यांना विचारू आता? 7 जन्म हेच मिळावे म्हणून तुम्ही पूजा करताय. वृक्षाची पूजा होते याचं कारण त्या वृक्षाच्या जीवनामध्ये त्याग आहे. दगडाची पूजा मूर्ती झाल्यानंतर होते याचं कारण त्या मूर्तीच्या जीवनामध्ये पूर्वाश्रमातला तो दगड आहे पण अत्यंत खाव सहन करतो म्हणून तो मूर्ती बनतो, त्याच्या जीवनामध्ये त्याग आहे. आणि पशुच्या जीवनामध्ये सुद्धा भरतवारी असं म्हणतात की जिवंतपणी जी म्हैस आपल्याला दूध देते ती म्हैस मेल्यानंतर सुद्धा कातळं देते. पण सूत्र असं आहे की जी माणसं जिवंत असताना सुद्धा कोणाला काहीच देत नाही त्या जिवंत असणाऱ्या माणसापेक्षा मेलेल्या म्हशी बऱ्या, की त्या मेल्यानंतर सुद्धा कातळ देऊन उपकार करत असतात. विषय असा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये कर्तृत्व आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त भोक्तृत्व नाही, कर्तृत्वाला प्राधान्य आहे. अनेक गाड्या उभ्या आहे. या बाजूने अधोगतीची गाडी उभी आहे, या बाजूने उद्धाराची गाडी उभी आहे. ऐका, तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही. समजा एखादा विद्यार्थी असेल, तो विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल तर त्याच्यासाठी अधोगतीची गाडी आहे. विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर त्याच्यासाठी उद्धाराची गाडी आहे. एखादा सैनिक आहे, सैनिक जर युद्ध करत असेल, हत्वा वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, युद्ध करून धारातीर्थी पडत असेल तर त्याच्यासाठी उद्धाराची गाडी आहे. आणि युद्ध न करता पडून जात असेल तर त्याच्यासाठी अधोगतीची गाडी आहे. बरोबर आहे ना? अधोगतीची गाडी आहे. एखादा साधू असेल, साधू म्हणून समाजामध्ये असेल
आणि तो जर असत्याने वागत असेल तर त्याच्यासाठी अधोगतीची गाडी आहे, आणि तो जर सत्याने वागत असेल तर त्याच्यासाठी उद्धाराची गाडी आहे. पुढे ऐका. एखादा श्रीमंत असेल आणि दुसऱ्याच्या दुःखाने जर सुखी होत असेल तर तो अधोगतीला जाणार आहे. आणि एखादा श्रीमंत असेल, दुसऱ्याच्या दुःखाने जर दुःखी होत असेल तर त्याच्यासाठी उद्धाराची गाडी आहे. कोण्या गाडीत बसायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून ऐका, ज्या स्टेशनवर एकच गाडी आहे त्यांना विचार करण्याची गरज नाही, कारण गाडी एकच आहे. पण ज्या स्टेशनवर अनेक गाड्या आहेत त्या माणसाला विचार करण्याची गरज आहे की आपल्याला कोण्या गाडीत बसायचं आहे. या गाडीत बसायचं का या गाडीत बसायचं. ही गाडी इथं जाणारी आहे, ही गाडी इथं जाणारी आहे. म्हणून महाराज म्हणतात, मनुष्य जन्मामध्ये या मृत्यूलोकात अनेक गाड्याचा संबंध असल्यामुळे कोण्या गाडीत बसायचं आहे आणि कुठं जायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. म्हणून हा विचार करण्याची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात तो विचार केला पाहिजे. अभंगाच्या प्रथम विचार करायला सांगतात. आपण महाराजांना असं विचारणार आहोत. महाराज, आम्ही विचारातच असतो, आम्ही झोपेपर्यंत विचारात असतो. कधी कधी इतके विचारात असतो की आम्हाला झोप येत नाही. आम्ही इतक्या विचारात असतो की खरं म्हणजे आमचा एक क्षणसुद्धा बिना विचाराचा जात नाही. आम्ही आता कीर्तनात बसलेले आहोत तरीसुद्धा आमच्या डोक्यात विचार आहे, कीर्तन कधी संपणार आहे. प्रत्येक क्षणाला जर आम्ही विचार करत असू, विचार करण्यात आमचं आयुष्य जात असेल तर तुम्ही आम्हाला स्वतंत्र विचार करायला का सांगता. सज्जनानो, विचाराचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार असा आहे की त्याला व्यर्थ विचार म्हणतात. दुसरा प्रकार असा आहे त्याला अनर्थ विचार म्हणतात. तिसरा प्रकार असा आहे की ज्याला स्वार्थी विचार म्हणतात. आणि चौथा प्रकार असा आहे की ज्याला यथार्थ विचार म्हणतात. बघा तुम्ही कसं ऐकताय ते. काही व्यर्थ विचार आहेत. एका माणसाने विचारलं की नागपंचमीच्या दिवशी जर एकादशी आली तर फराळाचं काय करायचं. नाही का महाराज, पंचमीच्या दिवशी जर एकादशी आली देवा
तर फराळाचं काय करायचं? पंचमीच्या दिवशी एकादशी आली तर फराळाचं काय करायचं? पंचमी आणि एकादशी जर एकत्र आली तर फराळाचं असंभव आहे म्हणतात. पंचमीच्या दिवशी एकादशी आली तर फराळाचं काय करायचं? ऐकायलाच तयार. समजा आली तर म्हणे अरे बाबा येतच नाही, असंभव आहे, देवाने सांगितलं. नाही म्हटले समजा आली तर फराळाचं काय करायचं? अरे बा येतच नाही ना. तो म्हण नाही समजा आली तर फराळाचं काय करायचं? अरे पागलच असतात काही. समजा आली तर काय करायचं? आम्ही त्याला सांगितलं लोण्याचे भजे काढायचे. कशाचे भजे काढायचे? पंचमीच्या दिवशी जर एकादशी आली तर लोण्याचे भजे काढायचे. लोण्याचे, तुम्ही ऐकताय ना? लोण्याचे भजे. लोणी माहीत आहे ना? लोणी. अरे लोणी माहीत आहे ना तुम्हाला? लोण्याचे भजे. लोण्याचे भजे काढता येतील ना? म्हटलं काय महाराज, लोण्याचे भजे होऊच शकत नाहीत. लोण्याचे कसे काय भजे निघतील? लोणी त्या तेलात टाकलं की ते पकडून जाईल. लोण्याचे भजे कसे काय निघतील? मग मूर्खा, पंचमीच्या दिवशी एकादशी कशी? पंचमीच्या दिवशी एकादशी आल्यानंतर काय फराळाचं करायचं असा जो विचार आहे ना, व्यर्थ विचार, व्यर्थ विचार. जावयाचं आणि सासऱ्याचं भांडण झालं. जावईबा मुलीला घेण्यासाठी आले होते. एका शेताजवळ दोघंही बसले. गाडी यायला वेळ होता आणि ते शेत बाजरीचं होतं. बाजरीचं असेल, ज्वारीचं. आणि सासरा म्हटला की या शेतामध्ये 100 क्विंटल ज्वारी होईल. जावई म्हटला 100 क्विंटल होऊच शकत नाही, 50 क्विंटल होईल. सासरा म्हटला की 100च्या कमी होऊच शकत नाही. जावई समजतो ना इकडे? जावई जावई फार बदमाश जात आहे. कोणाची जावई याच्यात सगळ्यात लबाड जात जर कोणाची असेल तर याच्यात नाही ना कोणी. जावई म्हणजे कन्या राशीला लागलेला 10वा ग्रह म्हणजे जावई. जावई म्हटला नाही मामाजी 50 क्विंटलपेक्षा जास्त होऊ शकत नाही. मामा म्हटले जावई बा तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही लहान आहात अजून. या शेतामध्ये 100 क्विंटल ज्वारी झालीच पाहिजे. झालं ना भांडण सुरू. बरं भांडण आता हातगाईस आलं. शेवटी इतकं हातगाईस आलं की जावई म्हटला 50 क्विंटल, सासरा म्हटला 100 क्विंटल. शेवटी सासरा ऐकायलाच तयार नाही. जावयाने सासरा खाली पाडला. सासऱ्याच्या छातीवर जावई बसला आणि असा घासायला लागला. त्यावेळेला ती मुलगी पाहत होती. एका बाजूने मालक आहेत, एका बाजूने बाप आहे. कसं करायचं आता? शेवटी तिनं सांगितलं बाबा होऊ द्या ना, किती ज्वारी तुम्हाला काय करावं लागते? शेतही तुमचं नाही, ज्वारी तुम्हाला भेटणार नाही. होऊ द्या ना किती, पण तुम्ही कशाला विनाकारण एवढं भांडण करताय? किती तुम्हाला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, घासतोय तो मालक आमचा तुमची पाठ. आता ऐका तो बाप काय म्हणतो. त्या मुलीचं नाव होतं वसू. वसू वसू. बाप म्हटला अगं बाई वसू, अगं बाई वसू, पाठ घासू तर घासू. अगं बाई वसू, पाठ घासू तर घासू आणि 50 क्विंटलचा तोटा कुठं सोसू? काहीही संबंध नसताना विचार करणारी माणसं व्यर्थ विचार, स्वार्थी विचार, व्यर्थ विचार, अनर्थी विचार. राजांनो, आपण स्वार्थी विचारात माणसं आहोत. आपला नेहमी विचार असतो स्वार्थाचा. आपला स्वार्थ कसा साधला जाईल? बघा, ऐकताय आपण, स्वार्थ साधायला हरकत नाही. स्वार्थ साधल्याशिवाय आपलं जीवन जगू शकत नाही. आपण गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा आपल्याला सीट भेटावं असा स्वार्थ असतो आपला. आपण कुठं जात असताना आपला सन्मान व्हावा असा स्वार्थ असतो आपला. आपण एखाद्या लग्नामध्ये आहेरलेला तर तिकून आपल्याला साडी मिळावी असा स्वार्थ असतो आपला. आणि म्हणून स्वार्थाशिवाय माणूस जगूच शकत नाही.
पण एक वाक्य ऐका, माणसाचा स्वार्थ असला पाहिजे पण दुसऱ्याचं नुकसान करून नसला पाहिजे. दुसऱ्याचं नुकसान करून जी माणसं स्वार्थ साधतात ना, त्याचं नाव राहत नाही. रामायणामध्ये उर्मिलेचं नाव आहे, रामायणामध्ये कौशल्येचं नाव आहे, आजही रामायणातील सीतेचं नाव आहे, आजही रामायणातील उर्मिलेचं नाव आहे, आजही. पण रामायणातील कैकेयीचं नाव मात्र आज नाही. का तुमच्यात आहे कोणाचं नाव कैकेयी? हां, विचार असतील कैकेयीचे पण नाव आहेत का? आजही कैकेयीचं नाव नाही. याचं कारण असं आहे की भरताने गादीवर बसावं इथपर्यंत जो स्वार्थ आहे ना, तो न्याय्य आहे. पण भरताने गादीवर बसण्यासाठी रामाने 14 वर्ष वनवासात जावं, हा जो स्वार्थ आहे ना, या दुसऱ्याचं नुकसान करणारा जो स्वार्थ असेल, लक्षात ठेवा, समाजामध्ये त्याचं नाव कधी राहत नाही. स्वार्थी विचार सुंदर आहे महाराज. कैकेयी राजाला म्हणते, राजे माझे 2 वर तुमच्याकडे शिल्लक आहे. सुनहु प्राणप्रिये भावत जी एक राजे, माझे 2 वर तुमच्याकडे शिल्लक आहेत. म्हटले मग काय पाहिजे? देणार आहात? म्हटले नक्की देणार आहे. रामाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला देणार आहे. माग तुला काय पाहिजे? त्यावेळेला कैकेयी मागायला सुरुवात करते. कैकेयी म्हणते, राजे हा माझा पहिला वर आहे. कोणचा? सुनहु प्राणप्रिये भावत जी का देवो एक वर भरत जी का. ज्या गादीवर उद्या राघव बसणार होता त्या गादीवर माझा भरत बसला पाहिजे. भरताला गादी मागितल्यानंतर राजे नाराज होत आहे. नाराज झालेल्या राजांवर कैकेयी आक्रमण चढवते आणि कैकेयी म्हणते, राजे भरताला गादी मागितल्यानंतर जर तुम्ही नाराज होत असाल तर तुम्ही कपटी आहात. मी काय तुमची विवाही स्त्री नाही? भरत काय तुमचा मुलगा नाही? भरत जर तुमचाच मुलगा असेल तर भरताला गादी मागितल्यानंतर तुम्ही नाराज का होता? दुसरा वर कोणचा आहे? मागहु दुसरा कर चोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी आपस देश विशेष आसी राजे 4 पाय आहेत धर्माचे. ऐका थोडंसं महत्त्वाचं. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय. या 4ही पायाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण करा, म्हणजे सत्याचं रक्षण होईल. तप या पादाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर रामाला तपश्चर्या करण्यासाठी वनवासात पाठवा, म्हणजे तप या पादाचं रक्षण होईल. दया आणि दया या पादाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर मंथरीवर दया करा. आणि दान या पादाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर भरताला राज्य दान द्या. हे स्वार्थीच विचार आहे की नाही? ना सुंदर आहे. सत्य, तप, दया आणि दान हे 4 पाय आहेत. पण ते कसे वापरले पाहिजे? सत्य आणि तप हे आपल्यासाठी असलं पाहिजे आणि दया आणि दान दुसऱ्यासाठी असलं पाहिजे. आपण उलटं करतो नाही का? दया आणि दान आपल्यासाठी आणि सत्य आणि तप दुसऱ्यासाठी. दुसऱ्याला सांगतो तुम्हाला दान द्यायचं असेल ना तर फक्त मलाच द्या, दुसऱ्याला देऊच नका, मलाच दान द्या. मग मी त्याचं काही केलं तरी चालेल पण दान मला द्या.
सत्य आणि तप हे आपल्यासाठी असलं पाहिजे, दया आणि दान हे दुसऱ्यासाठी असलं पाहिजे. आपलं उलटं आहे. आपण दया आणि दान आपल्यासाठी ठेवतो आणि सत्य आणि तप दुसऱ्यासाठी ठेवतो. सत्याने दुसऱ्याने वागलं पाहिजे आणि तप दुसऱ्याने केलं पाहिजे. आपल्यावर दया केली पाहिजे आणि आपल्याला दान दिलं पाहिजे. काही स्वार्थी विचाराची आहे. मग कैकेयीच्या जीवनामध्ये जो विचार आहे तो स्वार्थी विचार आहे. व्यर्थ विचार, अनर्थ विचार, स्वार्थी विचार या विचाराला महत्त्व नाही. पारमार्थिक विचार या विचाराला महत्त्व आहे. कोहम कथविदम जातम को वै कर्तास्य विद्यते. कशासाठी आलो आहे मी, काय करायचं आहे मला? मी काय फक्त वकील होण्यासाठी आलो? मी काय फक्त डॉक्टर होण्यासाठी आलो? मी काय फक्त महाराज होण्यासाठी आलो? मी आलो कशासाठी? मी आलो कशासाठी? मला किती दिवस राहायचं आहे इथं? मला जायचं कुठं? माझं गंतव्य काय आहे? याचा विचार जो माणूस करत नसेल ना दादा, मला असं वाटतं की त्याचं जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण तो करतही नाही म्हणा, तो भाग वेगळा आहे. आपण विचार कुटुंबाचाच करतो, फक्त कुटुंबाचा विचार. असे काही नेते असतात की ते कुटुंबापेक्षा लोकांना जास्त महत्त्व देतात. काही लोक नाही का आपल्या कुटुंबाचा वापर देशासाठी करतात, आपल्या कुटुंबाचा वापर राजकारणासाठी करतात, आणि काही राजकारणी आपल्या कुटुंबासाठी राजकारणाचा वापर करतात. असा फरक आहे, असा फरक. आणि हा आहे कुटुंबासाठी राजकारण वापरणारे आणि आपल्या कुटुंबाचा वापर राजकारणासाठी करणारे, याच्यात जरा फरक आहे. आपल्या कुटुंबाची मर्यादा ती किती काय महाराज, काय 2-4 माणसं असतात कुटुंबामध्ये, पण माणसं बेईमानकी करतात आपल्या कुटुंबासाठी. मला असं वाटतं की यांचं समाधान कधी राहणार नाही. असो, विषय असा आहे, स्वार्थी विचार, अनर्थी विचार, पारमार्थिक विचार. पारमार्थिक विचार कशाला म्हणतात? विठ्ठल विठ्ठल. पारमार्थिक विचार म्हणजे घटाच्या आकाराचा विचार नाही, मातीचा विचार. पारमार्थिक विचार म्हणजे अलंकाराचा विचार नाही, अलंकारामध्ये असलेल्या सोन्याचा विचार. पारमार्थिक विचार म्हणजे त्या ताकाचा आणि दह्याचा विचार नाही, त्या ताका आणि दह्यामध्ये असलेल्या लोण्याचा विचार. पारमार्थिक विचार म्हणजे फक्त त्या कंसाचा विचार नाही, त्या कंसामध्ये असलेल्या दाण्याचा विचार. पारमार्थिक विचार म्हणजे कपड्याच्या रंगाचा विचार नाही, त्या कपड्यामध्ये असलेल्या सुताचा विचार. आणि पारमार्थिक विचार म्हणजे या उपाधीचा विचार नाही, त्या उपाधीमध्ये असलेल्या चैतन्याचा विचार. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. संत नेहमी चैतन्याचा विचार करत असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र आपल्याला माहीत आहे. जगद्गुरु म्हणतायत, मुंगी आणि राव आम्हा सारी खात्री जीव. मुंगी आणि राजा आमच्या जीवनात सारखा आहे. राजातही चैतन्य पाहतो आम्ही, मुंगीतही चैतन्य पाहतो. आणि म्हणून चैतन्याचा विचार म्हणजे सार्थ विचार. आपण उपाधी पाहतो महाराज, उपाधी पाहतो. आपण एखाद्या माणसाकडे पाहत असताना त्याचे गुण पाहत नाही, त्याचं रूप पाहतो, म्हणजे उपाधी पाहतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहत असताना त्याचे कपडे पाहत नाहीत, त्या कपड्याचा रंग पाहतो. फार महत्त्वाचं आहे बरं काय. उपाधीकडे पाहत असताना आपण त्या व्यक्तीकडे पाहत नाही, त्या व्यक्तीच्या खिशाकडे पाहतो, श्रीमंतीकडे पाहतो. उपाधीकडे पाहत असताना त्याच्या पदाकडे पाहतो. पण मोठी माणसं उपाधीकडे पाहत नाहीत, ते खऱ्या अर्थाने चैतन्याकडे पाहतात. त्यांच्या जीवनामध्ये गरिबी श्रीमंती हा भावच नसतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जो विचार आहे, सगळ्यांना सारखं पाहण्याचा जो विचार आहे, तो विचार पारमार्थिक विचार आहे. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता
विठाला विठाला मी खरं सांगू का, झालं मी 10 मिनिटात थांबणार आहे भाऊ. महाराज लोकांनी महाराज धर्माचाच विचार केला पाहिजे. तुमचं काय मत आहे? धर्माचाच विचार. तुम्ही धर्मप्रचारक आहात ना, मग तुम्ही धर्माचाच विचार केला पाहिजे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्माचाच विचार केला पाहिजे. तुमच्याकडे जर धर्मप्रचारक म्हणून पाहत असतील तर तुम्ही धर्माचाच विचार केला पाहिजे. आणि राजकीय लोकांनी फक्त पदाचा नाही तर देशाचा विचार केला पाहिजे. देशावरचं संकट काय, भविष्यामध्ये काय होईल या देशाचं. पण दुर्भाग्य असं आहे, पहा, आम्ही त्यातलेच आहोत. आम्ही ज्यावेळेला एकत्र बसतो त्यावेळेला धर्मापेक्षा गाडीची चर्चा जास्त होती. महाराज आता कोणची गाडी घेतली तुम्ही, आता कसं काय चालू आहे तुमचं, आता कार्यक्रम किती आहेत तुम्हाला, याचा विचार होता. मी एकदा एका फार मोठ्या नेत्यांना विचारलं, आमचे आमदार आहेत, बिचारे ओळखीचे आहेत. मी त्यांना विचारलं, तुम्ही देवाची शपथ घेऊन सांगाल को कधीतरी देशाचा विचार करताय ना तुम्ही? एकत्र बसल्यावर देशाचं कसं होईल, आपल्या किती आक्रमण चालू आहेत, इकून चीन आहे, इकून पाकिस्तान आहे, तिकडे नाही का काय बांगलादेश आहे, तिथल्या हिंदूवर काय अत्याचार चालू आहेत, आपल्याकडे ते कशावरून येणार नाही, आपलं कसं होईल भविष्यामध्ये. आपल्या देशाने अनेक वर्ष पारतंत्र्य भोगलं म्हणून काय ती सवय लागली का आपल्याला? 700 वर्ष अगोदर 150 वर्ष नंतर पारतंत्र्यात होतो आपण. कसं होईल आपल्या देशाचं? का फक्त तालुक्याचा आणि पदाचाच विचार करताय तुम्ही? एक वाक्य बोलून जाईल. राजकीय लोक एकत्रित बसल्यानंतर त्याने देशाचा विचार करायला पाहिजे. पद आणि सत्ता हे मिळत राहील, कोणाला तरी जात राहील, येत राहील. पदाचा आणि फक्त बस एवढाच विचार असतो बघा. या इथून आपल्याला किती भेटतील मतं, तिथून किती भेटतील, तिथून मतं किती भेटतील, मग असं कसं भेटेल. नाही, हा विचार जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही शेतीला कुंपण आहात, पण शेत खाणारे कुंपण आहात. तुमची ही व्यवस्था आहे ना स्वार्थी विचाराने बरबटलेली असेल तर हीच व्यवस्था भविष्यात या देशाच्या समोरची फार मोठी समस्या बनेल. व्यवस्थेने समस्या बनायचं असते. व्यवस्था काय समस्येसाठी असते? ती शासकीय व्यवस्था असो वा प्रशासकीय व्यवस्था असो, ही व्यवस्था देशहितासाठी असली पाहिजे. बघा तुम्ही कसं पाहताय ते मला माहीत नाही. आणि म्हणून आता आज कोणता दिवस आहे? 14 ऑगस्ट नाही, उद्या 15 आपला काय तो स्वातंत्र्य दिन आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. हे फक्त म्हणायसाठीच आहे का? विठाला विठाला असो. आपण सगळ्या क्षेत्रातली माणसं आहात. तिथं 5-50 वर्षामध्ये लोक खेळ खलास होणार आहे आपल्या सगळ्यांचा या महाराज. पण फक्त पदाचा आणि पैशाचा विचार करत असाल ना, ही माती तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. हा जो विचार आहे हा स्वार्थी विचार आहे. नाव शिल्लक राहणार नाही या विचाराने. माझ्यासमोर आहात तुम्ही बसलेले, 10 मिनटं आहेत माझ्याकडे. मी भाऊ आपल्याला विचारतो, राजकारणाला महत्त्व देणारी माणसं आहात आपण सगळे. सांगा आपल्या देशातले पहिले अर्थमंत्री कोण होते?
आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? अरे काही सांगा, मला सुद्धा माहित नाही. आपल्या देशातले पहिले रेल्वे मंत्री कोण होते? रेल्वे मंत्री हे पद काय लहान आहे का? कोण होते सांगा ना. राजकारणी या, खोटं सांगताय तुम्ही. बरं, न्यायमंत्री कोण होते? माहीत नाही तुम्हाला. बरं, या महाराष्ट्रातले पहिले बांधकाम मंत्री कोण होते? 75 वर्ष झाले फक्त. विसरले तुम्ही. विसरले तुम्ही पहिल्या अर्थमंत्र्याला, पहिल्या महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्याला विसरलेत तुम्ही. पहिला मुख्यमंत्री स्मरणात असेल तुमच्या, पण हे पदं विसरलेत तुम्ही सगळे. पण आता सांगू द्या मला, ज्यांची रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ते कोण होते? हा परिचय साधूचा लेखो, हा परिचय साधू. स्वार्थी माणसाचा परिचय मिटत असतो एक दिवस, लक्षात ठेवा. हां, ज्यांनी देशासाठी काही केलं असेल ना, त्यांचा परिचय नाही मिटणार. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाष बाबूचा परिचय नाही मिटणार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणाऱ्या लोकमान्यांचा परिचय नाही मिटणार. स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, त्यांचा परिचय आम्ही नाही मिटू देणार. आला तर तुमच्या सहित, नाही आला तर तुमच्या शिवाय. त्या सावरकरांचा परिचय नाही मिटणार, कारण त्यांचं जीवनच देशासाठी होतं. त्यांचं जीवनच देशासाठी. बघा, आपण काय विचार करता मला माहीत नाही. आता लहान होतो आपण, झालो 50, 60, 70 वर्षाचे. आणखी 10-15 वर्ष गेले की निघून जाणार आपण. सज्जना, स्वार्थी विचार हा कधी टिकत नसतो. स्वार्थासाठी विचार करणारी माणसं स्मरणामध्ये राहत नसतात. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, पारमार्थिक विचार केला पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. का केला पाहिजे? त्याचं कारण आहे, आशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. मी विनोदाने विचारत जाईल की तुमचे काही लहानपणातले फोटो असतील तर पहा, एकदम लहानपणात. आणि आता जरा चेहऱ्या आरशात पहा, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नाचलात म्हणून, आहे ना? लक्षात. काही बिचारे 75चे असतील तर त्यांनी लग्नातले फोटो काढा. आणि आता जरा आरसा पहा, तुम्हाला म्हणावं लागेल काय होतं असं तू, कसा झाला असं तू. नाचलंय आपलं जीवन. काय असते पहा, नाचणारं जे असेल ना, त्याचा उपयोग झाला पाहिजे. नाना, नाचणाऱ्या वस्तूचा उपयोग झाला पाहिजे. नाचणाऱ्या वस्तूचा जर उपयोग नाही झाला तर ते नाचणं हे निश्चित आहे. आम्ही ठरवलं की बाबा, ज्या शेतकऱ्याजवळ कांदे असतील त्यांना 50,000 रुपये भाव द्यायचा. महाराज बरं का, किती? 50,000 रुपये. पण त्याला ते कांदे 5 वर्ष ठेवावं लागतील. 5 वर्ष ठेवावं लागतील ते कांदे, मग 50,000 रुपये भाव भेटील. मला असं वाटते, कांद्याचा नाच जर निश्चित असेल तर त्या कांद्याने कोणाच्या तरी भज्यात गेलं पाहिजे, त्या कांद्याने कोणाच्या तरी आमटीत गेलं पाहिजे. जो कांदा कोणाच्याच कामी पडत नाही, मी कांद्याबद्दल बोलतो बरं का, जो कांदा कोणाच्याच कामी पडत नाही, एक दिवस त्या कांद्याचा खऱ्या अर्थाने नाश तर निश्चितच आहे. कांद्याने कामी पडलं पाहिजे. मेटे साहेबांचं नाव आम्ही अभिमानाने घेतो, याचं कारणच आहे, साहेबांनी समाजासाठी
साहेबांनी शिवाजी महाराजांसाठी साहेबांनी खऱ्या अर्थाने जे कष्ट केलेत ते कष्ट विसरण्यासारखे नाहीत, विसरण्यासारखे. म्हणून परतानाश, आश्रयनाश आणि स्वभावनाश हे नाश निश्चित आहे. कधी परक्याकडून, कधी आश्रयाकडून, नाही तर स्वभावाने नाश निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काय केलं पाहिजे आम्ही? हा काळ तर जाणार आहे, आयुष्य तर जाणार आहे, एक दिवस आमचं जाणंही निश्चित आहे. काय केलं पाहिजे आम्ही आमच्या जीवनामध्ये? संत समागमे धरावी आवड. संत समागमे परमार्थ संत समागमे धरावी आवडी. संतांच्या समागमाबद्दल प्रेम असावं. संतांचा समागम हा कधी वाया जात नाही, बिघडू देत नाही. आणि म्हणून संत समागमे धरावी आवडी. या देशामध्ये संतांचं फार मोठं योगदान आहे महाराज. खरं म्हणजे तुम्ही मराठवाड्यातल्या आहात, आम्ही विदर्भातल्या आहोत. उद्याचा स्वातंत्र्य दिन आमचा स्वातंत्र्य दिन आहे, तुमचा एका वर्षाने आणखी. माहिती आहे ना तुम्हाला?
मराठवाडा स्वातंत्र्य व्हायला आणखी 1 वर्ष लागलं होतं. बरोबर आहे ना? आणखी 1 वर्ष लागलं होतं. आणि लक्षात ठेवा, मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी सुद्धा एका संन्यासाचा सहभाग होता, स्वामी रामतीर्थ म्हणून आहे ना, एका संन्यासाचा सहभाग. या मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहभाग होता. म्हणून तुम्हाला स्वतंत्र करण्याच्या पाठीमागं सुद्धा सहभाग साधूचा आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काय असते पहा, बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की आपल्याला लोक फार मानतात. आम्हालासुद्धा आता पुरस्कार जाहीर झाला, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे शासनाचा, तो भेटणार आहे. बरेचसे फोन चालू आहेत. बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की हा सन्मान आपला आहे, पण मला असं वाटतं की हा सन्मान वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे, तो आम्ही मानलं पाहिजे. हा सन्मान आमचा सन्मान आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण सेवा करत असू तो त्याचा सन्मान आहे. आणि हा लोकांच्या लौकिकाचा धूर आहे बघा. जोपर्यंत आपलं चांगलं चालू आहे तोपर्यंत लोक असतात. माहीत आहे आपल्या सगळ्यांना, एकदा आपल्या परिस्थितीचा राज झाला की लोक निघून जातात. जोवर चाले बरवा धंदा तोवर बहीण म्हणे दादा, असं म्हटलं जातं नाही का. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निधानीचा एक पांडुरंग. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे, की संत समागमामध्ये आवडी धरा, क्षणोक्षणी आपल्या उद्धाराचा विचार करा, हा भवसागर तरण्याचा विचार करा. तुम्ही या लोकांच्या लौकिक रूपी धुरामध्ये जाऊ नका. तुका म्हणे लौकिका व्यवहार, तुका म्हणे लौकिका व्यवहार, आज ही कीर्तनरूपी सेवा विराम घेत असताना
आपल्यामध्ये आज मेटे साहेब नाही, त्याचं दुःख आहे. त्यांच्या कुटुंबाला तर ते अतीव दुःख आहे. दाखवता येत नसलं तरी मनामध्ये फार मोठं दुःख असतं पहा. पण मी असं म्हणेल की आपण सगळ्यांनी आता मेटे साहेबांना आशुतोषमध्ये पाहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे भविष्यातली त्याची राजकीय वाटचाल, भविष्यातलं त्याचं राजकीय यश आपण आशुतोषला मिळवून देणं हेच खऱ्या अर्थाने मेटे साहेबांना खरी श्रद्धांजली असेल. आणि म्हणून या कुटुंबावर आलेलं जे दुःख आहे, लोकांचा नेता, लोकांचे प्रश्न मांडणारा नेता, लोकांसाठी झटणारा नेता, समाजासाठी झटणारा नेता, स्वार्थाचा विचार न करता फक्त समाजाचा विचार करणारा नेता आज आपल्यामध्ये नाही, हे आम्ही जवळून पाहिलं. अशा विनायकरावजी मेटे साहेबांना श्रद्धांजली समर्पित करत असताना प्रभूने त्यांना आपल्याजवळ त्या ठिकाणी स्थान द्यावं. आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे, म्हणजे त्यांनी कष्ट करण्याचा, समाजासाठी कष्ट करण्याचा जो पायंडा आपल्यामध्ये घालून दिलेला आहे, तो त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा भविष्यामध्ये तेवढ ठेवावा. आणि भविष्यातल्या आशुतोषच्या वाटचालीसाठी आपण सगळ्यांनी त्याच्यासोबत राहावं, हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असेल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि अभंगाच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार ऐकला. देह नाशिवंत आहे, त्याला कधी परतानाश आहे, कधी आश्रय नाश आहे, कधी स्वभाव नाश आहे. भिंतीचा जो नाश आहे तो आश्रय नाश आहे. कधी आश्रयाने जाणं असते, काही परत्याकडून जाणं असते, कधी स्वभावता जाणं असते. हे जाणं निश्चित असल्यामुळे माणसाने गेल्यानंतरही दोन माणसांनी आपलं नाव घ्यावं, यासाठीही जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आहे तोपर्यंत जगणं तुमच्या हाती नाही, ते नेतीच्या हाती आहे. आहे तोपर्यंत तुम्ही किती दिवस जगू शकता हे तुमच्या हाती नाही, पण गेल्यानंतर मात्र तुम्हाला किती दिवस जगायचं हे तुमच्या हाती आहे. आणि जी माणसं लोकांसाठी जगतात, लोक त्यांना गेल्यानंतरसुद्धा मरू देत नसतात, जाऊ देत नसतात. असं मेटे साहेबांचं जीवन होतं. या ठिकाणी आमच्या जोगदंड भाऊंच्या, नाना महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे या ठिकाणी येणं घडलं. आपण सगळेजणं साहेबांवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांची नावं मला माहीत नाही. आमचे सतीश बाप्पासुद्धा माझं येऊन आलेले आहेत. अत्यंत चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं म्हणजे आपण सगळेजणं त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आलेले आहात. प्रभूने त्यांना आपल्याजवळ जागा देऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल